अशा पद्धतीने टुमटुमीत फुगलेला, खायला तितका चवदार, आतून मस्त असा हा पोकळ आणि वरून खुसखुशीत अशा पद्धतीने साबुदाणा वडा बनवला की उपवासाची मज्जाच काहीतरी वेगळी असते बघा. तर उपवासालाच नाही तर आपल्या इकडे अशाही इतर कुठल्याही दिवशी हा साबुदाणा वडा जो आहे आवडीने खाल्ला जातो. तर सर्वात अगोदर इथे कुठल्याही पद्धतीचा अर्धा किलो साबुदाणा घ्यायचा. भिजवण्याची पद्धत जर आपल्याला एकदा कळाली ना की आपला साबुदाणा वडा जो आहे एकदम परफेक्ट होणार. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. साधारण आपल्या बोटाचा जो पुढचा भाग असतो तितकं पाणी जे आहे तितकं साबुदाणा बुडेल तितकंच पाणी आपल्याला या ठिकाणी घालायचं आहे. तर इथे कमीत कमी 7 ते 8 तास आपल्याला हा साबुदाणा भिजवून ठेवायचा आहे. हवं तर रात्रभर भिजवला तरी सुद्धा चालेल. म्हणजे काय होतं, छान असा साबुदाणा जो आहे दुपटीने फुगतो, तितकाच मऊ आणि तितकाच असा हा भरीव तयार होतो. त्यानंतर हा संपूर्ण साबुदाणा जो आहे एका मोठ्या पातेल्यामध्ये किंवा मग एखाद्या मोठ्या परातीमध्ये घ्यायचा. संपूर्ण हाताने जो आहे मोकळा करून घ्यायचा. त्याच्या ज्या गुठळ्या वगैरे असतात त्या फोडून घ्यायच्या. त्यानंतर 1 वाटीभर इथे जाडसर शेंगदाण्याचं कूट घातलं. त्यानंतर चवीनुसार तिखटाची मिरची घातली. म्हणजे जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त घाला, कमी आवडत असेल तर कमी घाला, तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर अर्धा किलो प्रमाणासाठी इथे मी मीडियम साईजचे 3 बटाटे उकडवून ठेवलेले होते. साल काढून हाताने स्मॅश करून ते सुद्धा घालून घेतले. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घातलं आणि हे संपूर्ण जिन्नस जे आहे हाताने मिक्स करायचे. जोपर्यंत आपण हाताने मिक्स करत नाही ना ते जे वड्याचं बाइंडिंग असतं ते या मिश्रणाला अजिबात येत नाही. आता महत्वाचं म्हणजे काय, जर बऱ्याच जणांना साबुदाणा वडामध्ये बटाटा आवडत नाही तर त्यांनी काय करायचं, इथे थोडासा जो आहे पाण्याचा हपका मारायचा. जेणेकरून आपला साबुदाणा वड्यासाठी छान अशी बाइंडिंग मिळेल. आणि महत्वाचं म्हणजे काय, थोडासा ओलसर सुद्धापणा नक्की येईल. बटाट्याने काय होतं, बटाट्यामध्ये स्टार्च असतं. स्टार्च असल्यामुळं बटाटा काय करतो, व्यवस्थित साबुदाणा जे आहे व्यवस्थित असं मिक्स करण्याला मदत करतो. ज्यावेळेस आपण वड्यामध्ये बटाटा घालतो तर आपल्याला पाण्याचा हपका मारण्याची गरज पडत नाही. पण जेव्हा आपण यामध्ये बटाटा आवडत नाही असं काही असेल किंवा घरामध्ये कोणालाही बटाटा आवडत नाही असंही असू शकतं, तर त्यावेळेस काय करायचं, साधारण 2-3 वेळेस पाण्याचा जो आहे अशा पद्धतीने गोळा होईल इतका पाण्याचा हपका मारायचा. जेणेकरून तुम्हाला वडे जे आहे अगदी सोप्या पद्धतीने वळले जातील तुमचे वडे. आता याला भिजवत वगैरे अजिबात ठेवायचं नाही. कारण काय होतं, यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे, बटाटा घातलेला आहे, पाणी सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे लगेचच पटापट सगळ्या व्यवस्थित मिक्स करून घेतलं की लगेचच पटापटा जे आहे इथे वडे वळायला घ्यायचे. तर इथे जे आहे मी नॉर्मली प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या साईजचे वडे होतात ना त्या साईजचे वडे वळून घेत आहे. ना जास्त मोठे ना जास्त छोटे, मीडियम साईजचे इथे मी वडे जे आहे वळून घेत आहे, संपूर्ण वडे. तर अशा पद्धतीनेच हे संपूर्ण वडे जे आहे तिथे वळून घ्यायचे. जेणेकरून आपल्या वड्याची साईज सुद्धा व्यवस्थित मेंटेन राहील. आणि खूप जास्त मोठे असल्यामुळे काय होतं तर ते व्यवस्थित टुमटुमीत फुगले जात नाही किंवा मग असे वरून खुसखुशीत सुद्धा तयार होत नाही. तर अशाच पद्धतीने संपूर्ण वडे एकाच साईजचे आणि छान असे वडे वळताना खूप जास्त वड्यांना प्रेस करायचं नाही किंवा दाबून दाबून असे वळायचे नाही. हलकेसे प्रेस करून जे आहे वळायचे, जेणेकरून आतून जो पोकळपणा येतो ना तो याच पद्धतीने येतो. तर इथे मी संपूर्ण वडे जे आहे वळून घेतले. आता हे वडे वळून झालेले आहे तोपर्यंत इकडे तेल सुद्धा तापायला ठेवलं. आता तेल कसं हवं, तर तेल जे आहे मध्यम गरम हवं, खूप कडकडीत गरम नको. कडकडीत गरम जर असलं तर काय होईल, वरून वड्याला लगेचच रंग येईल आणि आतून जे आहे कच्चापणा तसाच राहील. त्यामुळं मध्यम गरम तेल करायचं. गॅसची फ्लेम मीडियम म्हणजे लो टू मीडियम अशी ठेवायची आणि जितके बसतील तितके वडे जे आहे यामध्ये सोडून घ्यायचे एका वेळेस. आणि वडे सोडल्यावर 1-2 मिनिट तसंच थांबायचं. बऱ्याच वेळेस काय होतं, वडे आपण ज्यावेळेस तेलामध्ये सोडतो तर ते तळाला कढईला जाऊन तळाला चिकटतात. तर त्यावेळेस काय करायचं, 1-2 मिनिट थांबल्यानंतर वडे जे आहे व्यवस्थित खालून जे आहे काढून घ्यायचे तळाने. ज्यावेळेस थोडेसे तळले जातात ना तर ते एकदम सोप्या पद्धतीने निघून येतात. तर अशाच पद्धतीने संपूर्ण वडे जे आहे काढून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची. आणि लो टू मीडियमवर संपूर्ण वडे जे आहे असेच
तळून घ्यायचे. एका बाजूचे तळून झाले की मग दुसरी बाजू पलटवून छान असा गोल्डन सोनेरी रंग येईल अशा पद्धतीने हे संपूर्ण वडे जे आहे तळून घ्यायचे. ज्यावेळेस आपण एकाच रंगाचे आणि व्यवस्थित गॅसची फ्लेम वापरून वडे तळतो ना, तर टुमटुमीत फुगतातच, पण वरून छान खुसखुशीत आणि आतून पोकळपणा जो आहे तयार होतो, जो की खाताना एकदम चविष्ट लागतो. कुठेही कच्चापणा राहत नाही आणि खाताना तो जो पिठळ चव लागते ना, ती सुद्धा लागत नाही. त्यावेळेस फक्त काय आहे ना, तळायची थोडीशी पद्धत जर आपण पेशन्स ठेवून तळले ना, तर मग व्यवस्थित असे हे वडे तळले जातात. जर आपण भराभर हाय फ्लेमवर जर काढले तळून, तर ते काय होतं, आतून कच्चे राहतात आणि मग नुसतंच वरून रंग येतो, पण ते खायला अजिबात चवदार लागत नाही आणि मग ते खाल्ले सुद्धा जात नाही, उलट तेलकट असे तयार होतात. तर हे बघा, अशा पद्धतीने जे आहे मस्त असे हे वर खाली करत जे आहे सोनेरी गोल्डन रंग येईल अशा पद्धतीचे संपूर्ण जे वडे आहेत तळून घ्यायचे. जोपर्यंत तेलाचा ताव किंवा मग जे बुडबुडे येणारे आहेत ते कमी होत नाही, तोपर्यंत हे वडे जे आहे आपण अशाच पद्धतीने तळत राहायचे. तर हे बघा, असे काहीसे मी अलटपलट करून संपूर्ण वडे जे आहे तळून घेतलेले आहे आणि याच पद्धतीने संपूर्ण वडे जे आहे आपण तळून घेऊया, जेणेकरून व्यवस्थित तळले तर जातीलच आणि कच्चापणा सुद्धा राहणार नाही. बऱ्याच जणांना तळलेले वडे आवडत नाही, कोणी फ्राय करून सुद्धा खातो, पण जी तळण्याला चव असते ती फ्राय करण्याला येत नाही. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी वडे हे तळूनच खाल्ले जातात आणि सगळ्यांच्याच आवडीचे हे वडे तयार होतात. पण आता वडे नुसतेच असेच कसे खायचे, तर यासाठी लागणारी चटणी सुद्धा आपण पाहणार आहोत, जी की उपवास स्पेशल उपवासाची चटणी असेल. तर याच पद्धतीने संपूर्ण वडे तळून घ्यायचे. असा रंग आला की छान असे हे निथळून काढून घ्यायचे. साधारण वाटीभर इथे शेंगदाणे जे आहे भाजलेले साल न काढता मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतले. त्यानंतर अर्धी वाटी दही जर खूप जास्त आंबट असेल तर मग 3च चमचे घाला आणि तिखटाच्या प्रमाणे हिरव्या मिरच्या घालायच्या. तर इथे मी 4 मिरच्याच घातलेल्या आहे, कारण आपल्या वड्यांमध्ये सुद्धा आपण मिरची घातलेली आहे. चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या जारला ही चटणी फिरवून घ्यायची. आता ही चटणी नुसतीच वड्यासोबत नाही तर तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता, इतकी भन्नाट लागते. आणि अशी ही कन्सिस्टन्सीची चटणी तयार झाली. खूप जास्त पातळ नको, खूप जास्त घट्टसर नको. तर ही चटणी अशी काहीशी तयार झाली आणि त्यासोबत मस्त असे हे आपले टुमटुमीत फुगलेले, आतून पोकळ पण वरून मस्त असे हे खुसखुशीत वडे तयार झाले. या आषाढी एकादशीला तुम्ही हे वडे नक्की ट्राय करा, त्यासोबत लागणारी चटणी. आणि तुम्हाला एक वडा फोडून दाखवते. तर बघा तुम्ही, मस्त असा हा वरून कुरकुरीत आणि आतून मस्त असा हा पोकळ तयार झाला.